इथं सगळ्या जगाचं रक्षाबंधन सेलिब्रेट करून जमाना झाला ना आमच्या दिदीला आत्ताशी जाग आलेली आहे ना आमच्या घराची शांतता खराब करायला आज मी त्याच दिदीला आणायला जाणार आहे. सकाळी सकाळी अचानक भाईनं आपण निघालो पुलतांब्याच्या दिशेने. गाडीला डायरेक्ट ना पोटभर पाजून घेतली, परत उतरलीत लय मोठा खेळ होईल. 0 मिनिटात आपण येऊन पोहोचलो गोंडेगाव मध्ये आणि गेल्या गेल्या मस्तपैकी मग डायरेक्ट अख्खे चिल्ले पिल्ले आपली वाट पाहतच बसले होते. आणि माझ्यापेक्षा जास्त काही तर पोरांना मामाच्या घरी जायची झाली होती. आमची छोटी दिदी मला म्हणे चल तुला आमचा अख्खा पुलतांबा गाव फिरून आणते. मग एक एक करून मला सगळं दाखवत होती पुलतांबा गाव. मग पटापटा गेलो आणि रापा तिच्या संग अख्खं गाव बी फिरून घेतलं. मग पटकन दिशा आपल्याला डायरेक्ट आहे ना घराच्या दिशेने निघायचं होतं. मग दिदीला 0 मिनिटात बाय बाय केला आणि सगळ्यात खतरनाक माणसं घेऊन मी निघालो आमच्या घराच्या दिशेने. मी चाललो होतो आपल्या घरी आणि हे पोरं चालले होते त्यांच्या मामाच्या घरी. आणि पुलतांब्यापासून खैरीपर्यंत येऊसपर्यंत आहे ना 10 मिनिटाच्या अंतरातच आहे ना आमच्या भैया साहेब डायरेक्ट डुकल्या घ्यायला लागले होते. इतका बेकार झोपत होता ना, इतका बेकार का डायरेक्ट आहे ना झोपता ना त्याचं तोंड डोकं आहे ना याला आदळत होतं मीटर. कसं तरी त्याला चापटा मारीत मारीत श्रामपूरमध्ये आणलं. मग श्रामपूरमध्ये आल्यावर दिदीने मस्तपैकी राख्या विक्या घेतल्या आणि डायरेक्ट 120च्या स्पीडने पाऊस चालू झाला. मग मस्तपैकी एका झाडाखाली थांबून घेतलं आणि घरी आल्यावर आम्ही रक्षाबंधनचा एक आहे ना मोठा व्लॉग शूट केलेला आहे. तुम्ही हसणच नाही काय करायचंय, थांब एक फोटो काढूया. आणि इतका भारी व्लॉग आपण युट्यूबला पोस्ट करणार आहे उद्यामध्ये. तो तुम्हाला पाहायचा असेल तर पटकन दिवशी बायोमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नाही तर युट्यूबला जाऊन मुकुल साबळे जरी टाकलं ना तरी पण येऊन जाईल आपलं चॅनल. आणि पावसा पाण्याचे एवढे भारी भारी व्लॉग तुम्हाला बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.